भगवद्गीता वाचण्यासाठी वेळ नाही, पण आपण भगवद्गीता ऐकू शकतो अगदी सोप्या भाषेत। अर्जुन विषादयोग। अधर्माभिभवात कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वाष्णे जायते वर्णसंक्रह। हे कृष्ण, कुळामध्ये जेव्हा अधर्माचे प्राबल्य होते तेव्हा कुळातील स्त्रिया दूषित होतात आणि याप्रमाणे स्त्री जातीचे पतन झाल्यामुळे हे वृषणीवंशजा अवांछित संतती उत्पन्न होते। तात्पर्य: जीवनातील शांती, भरभराट आणि आध्यात्मिक प्रगती यांसाठी समाजामधील सभी लोकांची संख्या मुख्यतः आधारभूत असते। राष्ट्राच्या आणि समस्त लोकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी योग्य आणि चांगल्या लोकांची समाजामध्ये संख्या वाढावी यासाठीच वर्णाश्रम धर्मातील मूळ तत्वांची रचना करण्यात आली आहे। अशी सभ्य संतती स्त्रीजातीच्या पावित्र्यावर आणि एकनिष्ठतेवर अवलंबून असते। ज्याप्रमाणे मुले वाममार्गाला लागू शकतात, त्याप्रमाणे स्त्रियांचे अधःपतनही सहजपणे घडू शकते। म्हणून लहान मुले आणि स्त्रिया या दोघांनाही कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींकडून संरक्षणाची आवश्यकता असते। स्त्रिया विविध धार्मिक व्रतवैकल्ये करण्यात मग्न राहिल्यास व्यभिचाराच्या वाममार्गाकडे जाण्यास प्रवृत्त होणार नाहीत। चाणक्य पंडितांच्या मताप्रमाणे सामान्यतः स्त्रिया फार बुद्धिमान नसतात आणि त्यामुळे विश्वासूही नसतात। म्हणून वंशपरंपरागत विविध धार्मिक कार्यामध्ये त्यांना सतत व्यस्त ठेवणे आवश्यक असते। या प्रकारे त्यांच्या पावित्र्यामुळे आणि भक्तीमुळे वर्णाश्रमधर्मामध्ये सहभाग घेण्यास पात्र अशा चांगल्या संततीची निर्मिती होईल। अशा वर्णाश्रम धर्माच्या अभावामुळे साहजिकच स्त्रिया पुरुषांसोबत कार्य करण्यास आणि त्यांच्यामध्ये मिसळण्यास स्वतंत्र होतात। व्यभिचाराला अशी मोकळीक मिळाली की अनावश्यक लोकसंख्या वाढण्याची शक्यता वाढते। स्वैराचारी व्यक्तीसुद्धा समाजामध्ये व्यभिचाराला उत्तेजन देतात आणि त्यामुळे मनुष्यजातीमध्ये अनावश्यक संततीची अमाप वाढ होते आणि युद्ध, महामारीचे संकट बळावते। जय श्री कृष्ण। राधे राधे। भगवद्गीता ऐकल्याने जीवन नक्कीच बदलून जाईल, म्हणून ही व्हिडिओ सर्व मित्र, परिवार आणि नातेवाईक यांना शेअर करा। जर तुम्हाला हे चॅनेल आवडले तर कृपया सबस्क्राईब करा।